ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। महेशांना भरपूर मतदानी निवडून यावं। मी तिरुपतीला पूर्ण ड्रेस अर्पण केलेला आहे। आम्ही जनता निवडून दिलो, त्यांनी कुठला बोळाचं काम केलं नाही, कुठला घरकुल केलंय। 9 दिवस माझी जिंदगीमध्ये मी कुठं फिरत नाही, मी गाडीवरच फिरतो। मी अन्न सुंदर असून निवांत असंच पडत होता पलंगवर। अरे तुझे चमचे लोकांना ते परिणिती ताईवर तर किती अन्याय केलो। भाजपी लोक तुम्ही लास्टला हातच चालय। मी तुर्तीपंथी असून मी तुझ्यावर अन्याय बोलत नाही, तुम्ही काहीच काम केलं नाही। मी रिक्षा संघटना अध्यक्ष आहे अबोलीताई मंजेली। मी अर्पण केलं तिरुपती बालाजीला। महेशांना भरपूर मतदानी निवडून यावं। मी तिरुपतीला पूर्ण ड्रेस अर्पण केलेला आहे। का अर्पण केलेलं आहे, कशासाठी? पूर्ण महेशांना निवडून यावं। उत्तरमध्ये भरपूर मतदानमध्ये माझ्या जनते आई बहीण भरपूर मतदान टाकावं। मी तृतीपंथी असून मी सगळ्यांना विनंती करून सांगालो, आपण अण्णाला निवडून आणो। तिरुपती बालाजीला माझा केस सगळं अर्पण केलं। मागील 20 वर्ष विजयकुमार देशमुख आमदार आहेत आणि त्यांनी काय बी केलं नाही। 20 वर्ष आम्ही जनता निवडून दिलो, त्यांनी कुठला बोळाचं काम केलं नाही, कुठला परशा गाठला नाही, नळ केला नाही, कुठलं रोड काम चांगला केलं नाही, कुठलं गोर गरीब जनता माझे त्यांचे पोरं मुंबई पुण्यामध्ये भरपूर 12वी 13वी 14वी शिकलंय। सगळं आईबाप इकडं, पोरं तिकडं झालेत। कुठल्या बी पोराला कुठल्या बी दवाखान्यामध्ये लावला नाही। कचरा गाडीमध्ये तर लावायचं होतं, 2000-3000 मध्ये त्यांनी करून काढत होता, ते बी लावलं नाही। मग विजय देशमुखांना तुम्ही कुठला बी काम केलं नाही। तुम्ही येताना काय घेऊन जायचं नाही, जाताना काय घेऊन जात नव्हतं, तुम्ही काम करायचं होतं। 20 वर्ष आम्ही निवडून दिलो तुम्हाला, तुम्ही कामच केलं नाही। तुम्ही तर पैसे दोन दौलत सोनं घेऊन जातो का? काय घेऊन जात नाही। 100 वर्ष तुमचं कराडवर लिहून वरचं देव पाठवलं होतं। मग तुम्ही चांगलं काम करायचं होतं, तुम्ही कामच केलं नाही। तुम्ही आता सगळ्यांना पैसे वाटप करायचं, सगळ्यांना जेवण द्यायचं, त्यांना शिकाड्या खाऊ घालायचं, काही करू नका तुम्ही। तुम्हाला मी जोगते आहे, विनंती करून सांगतो, तुम्ही शांत बसा। तुम्ही काय केलं तर बी तुम्ही आता 100% तुम्ही येत नाही। माझा 14 याला मला 51 किलो मी भंडार उधळणार आहे। माझा महेशांना कोटे भरपूर मतदानी निवडून यावं। काय वाटतं महेश कोटेंनी काय काम केले? महेशांना कोटे भरपूर काम केलंय, कसला घरकुल केलंय। 9 दिवस माझी जिंदगीमध्ये मी कुठं फिरत नाही, मी गाडीवरच फिरतो। मी अण्णा संघ प्रचारला पूर्ण फिरलो। कसला घरकुल केलाय, सोना झाले घरकुल। नगरसेवक असून कसला घरकुल केलाय। यांनी 4 वेळा आमदार असून निवांत असंच पडत होता पलंगवर। अरे तुझे चमचे लोकांना तर सांगत होता, हेच जागाचं काय, हे गल्लीचं काय, ते गल्लीचं काय। तुझं चमचे लोक केलं नाही तर काम, तुझं चमचे लोकांना सांगत होता। तू पलंगवर बसला तरी बी चालत होता, पण तुमचे चमचे लोक तर सांगत होता ना। आता चमचे लोक सल्ले म्हणतात, माझं विजय देशमुख मालक येते, विजय देशमुख मालक येते, ते येतच नाही। त्यांनी पण घर बांधलेलं आहे, काही बांधलं त्या घरात काय बी नाही, कुत्रा बी जाईना। उगाच 4 मजले बांधून ठेवलंय, गाली अवतार काय बी नाही। महेशांना ना तवा 2 लाख 3 लाखाचं घर ना तर 20 लाख 25 लाखाला झालंय। कसलं घरकुल झालंय, 1 नंबर झालंय। मी तृतीपंथी असून मी तुझ्यावर अन्याय बोलत नाही, तुम्ही काहीच काम केलं नाही। मी तुमच्यावर अन्याय बोलत नाही, तुम्ही काम केलं नाही। पूर्ण आमचं वडार समाज तिथे सगळा तेलुगू अण्णाला महेशांना कोट्यालाच मदत करणार आहे। सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईन त्यांनी कुठला बी नाही, सगळा सुशील कुमार शिंदेंना त्यांनी केलंय। माझ्या ते परिणिती ताईवर तर किती अन्याय केलो। भाजपी लोक तुम्ही लास्टला हातच चालय। ते चिन्ह तयार केलेलं आहे भाजप। हात आपण जेवतो ना तेच हात, तेच लास्टला जाते, भाजप जात नाही, ते चिन्ह आहे। वडार समाजाने विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा दिलेला आहे। काही ना घंटा नाही दिलाय, त्याला बोलायला आला नाही। त्यांनी नुसतं मीटिंग नाही म्हणून ये म्हणल्यावर सगळं माझं सगळं भाई बंधू गोळा झाले तिथं, सगळं अपाय। आम्ही रात्र दिवस अण्णाला माहित आहे, महेशांना कोटे अण्णा तुमचं मागं आम्ही राहतो, दिवस तुमचं मागं पडलो। 100% तुम्हीच येतो, त्यांचं टेन्शनच घेऊ नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।